क्विक या पंच म्हणून आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विजय भोई ज्याने सध्या तरी कॉमेंट्री पॅनल सांभाळला त्यानंतर पुन्हा एकदा उतरलेत. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू मात्र फेकला गेलाय. नवनाथ खटाळे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑन साईडला गेला. एक चिक सिंगल आणि एका चिक सिंगलने आपण बघितलं तर मग संघाचा धावफलक ओपन झालाय. ते वायाला पडतोय. आपण स्क्वेअर लेग पंचाची भूमिका करत असताना कारण की जे मुख्य पंच आहेत ना थोडेसे आता असे लगेच दुपारच्या सत्रामध्ये अगदी गरज आहे प्रत्येक माणसाला जेवणाची आणि लंच ब्रेकवर आहेत परंतु दोन बॅटर्स आहेत ना या दोन बॅटर्सना गरज आहे आपल्या संघाला धावांची. बघा मित्रांनो आपण पाहतोय जर्मन चषक 2025 दुसरा दिवस वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन हलका हा गट आणि आज त्या गटातून संघाना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी लेगवरचा चेंडू पाहतोय आपण फ्लिक केला जातोय. लॉंग लेग क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. या मैदानाचा इतिहास आहे. सरळ चेंडू चाललाय दन दन करता सीमारेखा पार आणि शानदार पाहायला मिळतो फटका मिळत चौकार 4 धावा. हा फलंदाज आपण पाहिला तर सतीश साठे पहिला चेंडू फेस करत होता या इनिंग मध्ये या ओव्हर मध्ये आणि पहिल्या चेंडूवर आगाज अतिशय चांगला केलाय. आगाज चांगला केला तर अंजाम देखील चांगला मिळेल परंतु अगदी आपण पाहिला तर गोलंदाज विकास माळी या फलंदाजाला रोखण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते देखील पाहावं लागेल. अगदी आपण पाहिला तर सुरेख चेंडू पंच पाहतोय आपण विजय होय पुढचा चेंडू यावेळेला बॅटची कडा पाहायला मिळते. अगदी ज्याप्रमाणे फाईन लेगला जे खेळाडू ठेवले गेले होते त्यांच्या माध्यमातून चेंडूला अडवलं गेलं कारण की त्यांनी पाहिलं की थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते बॅटचा एज घेऊन आणि मग हे प्रोटेक्शनचा फायदा देखील झालाय. एक मिळेल टीमची टोटल मध्ये वाढ हलकेशी होते आणि एकने टीमची टोटल पोहोचले 6 विदाउट लॉस. साई 11 डोंगरीपाडा टीम आपण पाहिली तर मग रेकॉर्ड त्यांचा देखील आपण कागदोपत्री पाहिला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तर चांगला आहे. त्यांच्या नावावर देखील अनेक ट्रॉफीज आहेत परंतु या सीझन मध्ये देखील ते ट्रॉफीच्या शोधात आहेत. अक्रॉस द लाईन पाहते आपण जास्त जास्त आपण पाहू शकतो की एक एरिया एक विभाग एक क्षेत्र आपण पाहिला तर स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजेच लॉंग लेग स्क्वेअर लेग फाईन लेग या क्षेत्रामध्ये शॉटला एक्झिक्यूट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण बघितलं की अपस्टंपच्या बाहेर जास्त जास्त शप्पळ होऊन रचनात्मक कलात्मक फटके खेळण्याचा प्रयत्न नवनाथ खटाळीची ताकद आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट या खेळाडूच्या चांगल्या धावा आहेत आणि तो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु यावेळी टॉप एज झाला मिस टायमिंग शॉट झेल कलेक्ट केला जातोय. यस डेफिनेटली आणि विकेट मिळेल. पहिली शिकार प्राप्त केला. पहिला मोठा धक्का मात्र आपण पाहिला दिला जातोय. अगदी आपण पाहिला साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला नवनाथ खटाळीची मात्र समाप्त झाली केली आणि आपण पाहिलं तर परतावं लागेल त्याला डक आउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हलियन गॉन. षटक आपण पाहिलं तर पहिलं पूर्ण होताना पाहायला मिळत आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर जवळजवळ 6 धावा आणि 1 गडी बाद. बघा कॉन्फिडन्स होता त्यांना की आमचा एक खेळाडू जो चांगला फॉर्म मध्ये आहे. जेव्हा कर्णधार आले होते त्यांच्याशी आम्ही थोडसा चर्चा केली. त्याने सांगितलं की नवनाथ खटाळे आमच्या संघासाठी रन मशीन बनेल परंतु तोच बाद झाला लवकर. मग आता कोणता खेळाडू असेल. सतीश साठे याच्या बॅटमधून एक चौकार परंतु त्यानंतर काही नाहीये. राजेश खटाळे रुपेश सोमन असतील बॉलिंग ट्रॅक वर. ओव्हर नंबर 2
दुसऱ्या ओव्हर मध्ये स्पेल निर्णायक ठरू शकतोय. साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाची आकर्षित अशी जर्सी जर आपल्याला पाहायला मिळते. आता ट्रेंड मध्येच आपण बघितलं तर जर्सी देखील भरपूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचपैकी लक्षवेधी जर्सी पाहायला मिळते सुंदर. परंतु खेळ कोणाचा सुंदर होईल या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी फर्स्ट बॉल दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. रुपेश हा चेंडू मिस केला जातोय. अगदी हाफ वॉली होता. बॅटवर फक्त मिडल करायचा होता परंतु व्यवस्थित टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट दर्शवण्याची एक संधी प्राप्त झाली होती. मिस केला सगळं काही. मात्र आपण पाहिलं तर मग मिस केलं कारण की या चेंडूवर एक तर नक्कीच मोठा फटका खेळण्याची संधी होती फलंदाजाकडे. तो मिस केल्यानंतर पुढचा चेंडू उडवला. समोर आहे उंची जास्त, लांबी कमी, झेल निर्माण. हो 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 फिल्डर आले होते. झेल कॅरी करू शकले नाहीये, पकडू शकले नाहीये. अनुभवी खेळाडू आहेत तिथे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर थोडासा अंदाज चुकीचा ठरला. झेल ड्रॉप. क्रिकेटच्या पडल्यावर म्हटलं जाते ना टेक दी कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका खेळ. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की हा झेल ड्रॉप झालाय. डावखुरा हाताचा खेळाडू आहे, त्याच्या बॅट मधून एक चौकार मिळालाय परंतु त्या चौकारापेक्षा जास्त मात्र आता धावा येताना पाहायला मिळतील कारण की त्याला बाद करण्याची संधी प्राप्त झाली होती, ती गमावली तुम्ही. पुढचा चेंडू आडवी बॅट यूज केले. यावेळेला फिल्डर पुन्हा एकदा आता नाही चुकी करणार. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर चांगला कॅच पकडला जातोय. फलंदाज होतील बाद. सतीश साठेचा खेळीला मात्र विराम लावला जातोय आणि महत्वपूर्ण धक्का दुसरा दिला जातोय. धावफलकावर 8 या धावसंख्येवर साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली या संघाला गॉन विकेटचा पतन. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय. दमदार आयोजन नेत्रदीप स्पर्धा चे हनुमान पायगाव चषक 2025 अगदी आपण पाहिलं. आता या स्पर्धेमध्ये जे संघ खेळत आहेत जवळजवळ 2. एक कामण विभागाला बिलॉंग करणारा संघ तो सध्या तरी क्षेत्ररक्षण करतोय साई इलेव्हन डोंगरीपाडा आणि त्यांच्या अपोजिट आपण बघितलं बॅटिंग करणारा संघ साईबाबा काजूपाडा राजावली विभागातून बिलॉंग करणारा संघ. फर्स्ट चॉईस होती, टॉस जिंकून बॅटिंग निवडली परंतु अपेक्षित कामगिरी झाली नाहीये. गोलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळालंय. रुपेश सोमनचं षटक ती फायती इकॉनॉमिकल राहिलं गेलाय. 8 धावसंख्येवर 2 मौल्यवान गडी मात्र गमावलेत. भवेशजी ठाकरे आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नागले इथून बिलॉंग करतायत. वंडर बॉय नक्कीच हे आम्ही त्यांना नाव दिलंय. याच दरम्यान मात्र मोठा धमाका. हा धमाका देऊन जाईल 6 धावा. बिग हिट, सुंदर फटका 6. विजय मसे अगदी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या बॅट मधून एक चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळाला. सिक्सर. टीमची टोटल 14. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडूला तारा नाहीये मैदानावर आणि अगदी स्टँड मधूनच आणावं लागेल आणि ते चित्र वारंवार दुसरी बार आणि लगातार हा वार षटकार 6 धावा. षटक समाप्त झालंय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं 20. 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये येताना पाहायला मिळाले.
अगदी आपण पाहतोय साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा टीम राजावली या विभागातून बिलॉंग करणारी टीम भरपूर वेळा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना पाहायला मिळाले, परंतु जी साहजिक कामगिरी आहे चांगली, आता ती कामगिरी करण्यामध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं प्रयत्न तर त्यांच्या सातत्याने चालू राहिलेत, परंतु आतापर्यंत संधी मात्र ती त्यांनी शोधलेली नाहीये. आज पुन्हा एकदा संधी उपलब्ध आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. परंतु दोन बॅटर्स विजय आणि राजेश यांना चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत फक्त 20, म्हणजेच 10च्या सरासरीने मित्र म्हणेल की थोड्या कमी आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवर विजय माळी, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. विजय पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडूला वळवला गेला, शॉट मिड विकेटला. टीम मधून स्वतः कर्णधार येत आहेत त्यांचे आणि चेंडूला फेड करताना विकी पाहायला मिळाले, सिंगल मिळेल. बघा आता या मॅच मध्ये एक चांगलं कडवं आव्हान उभं करायचं असेल ना, तर मग पहिल्या 2 ओव्हर मध्ये थोडासा धीमा खेळ झालाय, परंतु आता या 2 ओव्हर पासून काउंटर अटॅक करावा लागेल, अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल बॅटर्सना. तसं असता जर धावा जोडण्याचा प्रयत्न करायचा असेल तर अपटून टाकण्याचा प्रयत्न होता. इथे पंच इन्व्हॉल्व आहेत, वाईटचा इशारा मात्र त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक्स्ट्रा रन्स मिळेल अतिरिक्त, आणि ही अतिरिक्त मात्र आपण बघितले ही धाव बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा दिलासा देते, कारण की ते संघर्ष करतायत धाव्यांसाठी आणि संघर्षमय क्रिकेट खेळून मात्र एक फलकावर सन्मानजनक टोटल शोधण्याचा प्रयत्न त्यांचा देखील आहे. परंतु विजय माळी यांच्याकडे आपण बघितलं ना तर हे षटक चांगलं फेकण्याचं देखील प्रेशर असणार आहे, कारण की 2 गोलंदाजांनी 10ची सरासरी या मैदानात जास्त मोठी नाहीये, तर चांगली गोलंदाजी केली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर मात्र चेंडू हाताळला जातो, चांगली लाईन मिळाली आता, परंतु फटका तितका मात्र दमखम दर्शवणारा पाहायला मिळाला नाहीये. आता मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. गुड कम बॅक गोलंदाजाचं पाहायला मिळत आहे. 2 मध्ये 3 खर्च केल्यात. विजय पुन्हा एकदा आणि ते मार्क समोर आहेत. अगदी आपण पाहिलं तर मग राजेश यांना आपल्या संघासाठी महत्वपूर्ण फलंदाजीचा क्रम सोपवला गेलाय ना, त्या क्रमवारीमध्ये येऊन चांगला खेळ करावा लागेल. उलटास होता, यावेळेला टॉप एज झालाय. लॉंग लेगचे खेळाडू पुढे सरसावलेत, मिड विकेटचे खेळाडू मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि पाहिला तर उलटास होता, फक्त आणि फक्त 2च मिळाल्या. कुठेतरी थोडेसे सरप्राईज होतील बॅटर, कारण की हा चेंडू असा होता की या चेंडूवर कन्फर्म मग 6 किंवा 4 या धावांची मोहर लागायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाहीये. थोडस आपण बघितलं तर मग फलंदाज स्ट्रगल करतायत, कारण की त्यांची बॅट व्यवस्थित चालत नाहीये. 25 धावा, जोरकास प्रयत्न केला गेला, बेट केलाय बॅट आणि पॅडच्या गॅप मधून चेंडू सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाताना पाहायला मिळालाय. प्रयत्न चांगला होता, परंतु शक्तीपेक्षा आपण पाहिले तर नजर खूप महत्वाची होती. ताकद तुमच्याकडे आहे, थोडस आपण बघितलं की चेंडूला रीड करणं अनिवार्य होतं, परंतु तसं झालं नाहीये. डॉट चेंडू येतोय, धावफलक 25. अगदी 2 चेंडू शिल्लक आहे त्या 3ऱ्या ओव्हर मध्ये. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले, लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय, चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू चाललाय लॉंग लेग सेम रेखा पार आणि हा दमदार फटका दर्शवला जातोय जय हनुमान पायगाव चषकातील. चौकार, 4 धावा. अगदी आपण बघितलं षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 5. अंतिमचा चेंडू 29. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं. 2 कर्णधार स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि संजय 11 नागले. टॉस बॉक्स च्या दिशेने आपण रवाना व्हा. इनिंग मध्ये आपण करणार आहोत टॉस. या वेळेला फुल टॉस, कुठेतरी चुकी झाली आहे. नेम चुकला, गेम देखील चुकला, परंतु हा फुलटॉस चेंडू बीमर आहे आणि पंचांनी नो घोषित केलाय आणि हा नो चेंडू म्हणजेच एक मेजवाडी.
फ्रीडचा चेंडू फ्रीडचा चेंडू त्या वेळेला आपण बघितलं तर चांगल्या स्वरूपाचा फेकला गेला. षटक चुकी केली होती ना, अगदी त्याने कमबॅक केलं. विश्लेषण करायचं झालं तर पंचांनी मात्र आपण बघितलं इथे षटक संपण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे जी अपील केली होती ना ती मात्र ग्राह्य धरली जात नाहीये. त्यामुळेच खेळाडूने देखील क्रीज सोडली होती. अगदी बघितलं 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. फळकावर 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 मध्ये किती येते पकड. वेळेच्या बाबतीमध्ये थोडस सहकार्य करा. 31 वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. लगेच फील्ड सेटअप करा. मॅच यानंतरची होणार आहे स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि संजय 11 नागले. दोन कॅप्टन रेडी राहायचं. टॉस या 6 चेंडू नंतर आम्ही लगेचच करणार आहोत. बघा कदाचित आपण पाहिलं तर मागची मॅच हा व्होल्टेज थ्रिलर मुकाबला पाहायला मिळाला होता. एक रफ अँड टफ काउंटर अटॅक एका बाजूने चालू होतं, परंतु त्यानंतर थोडस कोलॅप्स झाला होता. परंतु शेवटच्या क्षणाला बघा त्या मॅच मध्ये आपण बघितलं जी रंगत टाकली, जान टाकली साहिलच्या फलंदाजीने आपण बघितलं तर सरप्राईज प्रकाश माळी आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू या टीमचे. राजेश टाकेंकडे हो 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 बघा हा चेंडू पाहिल्यानंतर रिएक्शन सगळ्यांचं काय मिळालं, परंतु विकेट. सरप्राईज आपल्याला पाहायला मिळत आहे. सरप्राईज होत आहे बघा, आणि ते सरप्राईज स्वीकारता आलं नाहीये, कारण की हा चेंडू स्टंप वर जाऊन लागलाय, परंतु जर तो बॅट वर आला असता, लागला असता तर कुठे गेला असता. प्रकाश लक फॅक्टर न्यू बॅटर येईल. साईनाथ समोरच्या दिशेने ताकद कमी फटक्यामध्ये फिल्डर आहेत विजय माळी. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु पोहोचले नाहीये. चेंडूला अडवू शकत देखील नाहीये. प्रत्यक्षात खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला आणि त्याचा खामियाजा भोगावा लागतोय. चेंडू पाहता निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धाव्यांसाठी. जय हनुमान पायगाव चषक 2025 दुसरा दिवस आज आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा दुसरा दिवस. अगदी आपण बघितलं तर मग ज्या संघात फलंदाजी होते, उशिरा जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना साई 11 डोंगरीपाडा विरुद्ध साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली संघ. हा देखील खोल टप्प्यामध्ये हाताळलेला चेंडू पाहायला मिळतोय. थोडस आपण बघितलं तर मग पुढे आला होता खेळाडू. ओ हो हो 1 2 3 खेळाडू पुढे आले होते आणि त्या खेळाडूंना मात्र चेंडू अडवता आला नाहीये. चेंडू पुन्हा चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठ दुसरा चौकार 4 धावा वारंवार. बघा क्षेत्ररक्षणाचा दर्जा साई 11 डोंगरीपाडा टीमला कुठेतरी सुधारावा लागेल. जर एखाद्या चांगल्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळतायत ना, भरपूर आणि भरपूर आपण बघितलं प्रेक्षक त्या स्पर्धेचा आनंद घेत असतात, परंतु त्याच वेळेला आपण पाहतो की काय होतंय या संघाचं क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर आपण बघितलं ना की मग प्रश्नचिन्ह निर्माण होतो. क्षेत्ररक्षण कसं होत आहे, परंतु एक चांगल्या स्पर्धेमध्ये या चुका मात्र टाळाव्यात. अगदी आपण पाहिलं टीमची टोटल 39च्या दिशेने वाटचाल करते. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहतोय आपण पुढचा चेंडू.
बॅटची कडा यावेळेला विकेट किपर मात्र आपण पाहिलं रुपेश बघा त्यांना मला वाटते शिफ्ट केलं इथून आणि तिथे विकेट किपरच्या भूमिकेत गेल्यानंतर लगेचच त्याने झेल पकडला गेला. म्हणजे क्रिकेटच्या पटलावर कोणत्याही खेळाडू जाणून बुजून कोणतं कार्य करत नसतो, ते घडत असतं, होत असतं, त्याचं चित्र पाहायला मिळालं आणि मग त्यानंतर ती चूक सुधारली, विकेट मिळाली. टीमची टोटल 39, चौथा गडी बाद होतोय साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली या संघाचा. बॅटर इन होतोय आता. 2 चेंडू शिल्लक. जयेश खटाळे अंतिमचे 2 चेंडू. पुन्हा एकदा हवेत खेळलाय, झेलची संधी, 1-2 आणि या वेळेला ड्रॉप. याआधी पकडली होती परंतु या वेळेला ती थोडं लांब होतं. नशीब जेव्हा सोबत असतं ना तेव्हा असं घडतंय, कारण की नशिबाची साथ मिळाल्यानंतर काय घडते ते देखील तुम्हाला सांगेन आणि ते घडवून दाखवलंय आणि करून दाखवलं. ते कोणी ते तुम्हाला नक्कीच या चेंडू नंतर सांगेन. डेफिनेटली आपण बघितला हा चेंडू आणि ह्या चेंडू नंतर आपण बघितलं तर मग धावफलक सिमेंट ठेवले 40 म्हणजे जे सरासरी 10चे आणि 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. अपेक्षित कामगिरी चांगली राहिली नाही कोणत्याही खेळाडूची. एकमेव आपण पाहिलं तर डबल डिजिट मध्ये जाणारा खेळाडू विजय, त्याला 6 मध्ये 13, त्यानंतर 7-7-1-8-1 असं योगदान मिळालं प्रत्येक खेळाडूचं. एक्स्ट्राचे 3 आहेत आणि त्यामुळे 40-41चं टार्गेट. तर लक फॅक्टर किती महत्वाचं आहे ते नक्कीच तुम्हाला सांगत होतं, कारण की त्या लक फॅक्टर मुळे आपण पाहू शकतोय ना, तर मागचा थोडासा इतिहास जर आपण पलटूया तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण नजर टाकली आहे ना, तर जेव्हा सामना रंगला गेला होता सेमीफायनलचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वुमेन क्रिकेट संघ जेमिमा रॉड्रिक्स मात्र आपण पाहिले जे झेल ड्रॉप झाले ते लक फॅक्टर होता आणि त्या लक फॅक्टरने नंतर आपण बघितलं की त्या खेळी जोरावर आपण बघितलं जेनिमाने मात्र जे प्रयत्न चालू ठेवले आणि अथक प्रयत्न आणि त्या प्रयत्नानंतर आपण पाहू शकतोय की भारतीय महिला संघाला मात्र फायनलच्या दिशेने जाण्याची नक्कीच संधी मिळाली आणि तिथून आपण बघितलं तर त्या संधीचं सोनं करत असताना भारतीय महिला संघाने मात्र प्रथमच वर्ल्ड कप जिंकण्याचा मान मात्र मिळवला गेला. म्हणजे हे असे लक फॅक्टर आणि ते मात्र आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळत आहे. चला 2 कर्णधार या. समीर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मी करतोय टॉस. नागले टीम कडून येतोय कॉल छापा, परंतु येतोय छापा. समीरजी आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना. छापा असा कॉल दिला होता, येतोय छापा. नागले टीम टॉस जिंकलाय. टॉस किती महत्वाचा होता तुमच्यासाठी? खूप महत्वाचा होता. काय निवडाली ते? फिल्डिंग निवडणार. तुम्ही खेळ बघितला मैदानावर कसा होतय? समोरच्या संघासमोर तुम्ही खेळलात का तुम्ही? नाही. काय वाटते किती धावसंख्येवर तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू शकताय? 40-50. चांगले गोलंदाज कोणते पाहायला मिळतील? अविनाश, मनोज, अनिश, पुष्पक. मला वाटते नवीन संघ बनवलाय तुमचा या सीझन मध्ये. मग या स्पर्धेमधून आणि आपल्या गावातून भरपूर असे संघ खेळतात, त्यांच्याकडून काय शिकून आलात आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करणार का?
शुभेच्छा असतील तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट. जाऊया आपण स्वराज्य स्पोर्ट्स पेंटपाडा टीमच्या माध्यमातून. तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? बॉलिंगच घेतली असती. बघा आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मैदानाला बघितलं तर धावा किती जास्त असं तुमच्या मनामध्ये टार्गेट असू शकतंय. 50. बॅटर कोणत्या फॉर्म मध्ये आहेत चांगले? फॉर्म मध्ये तर अंकलेश आहे, नितीन आहे, सुनील आहे आणि सूरज आहे. स्पर्धेच्या बद्दल काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन आहे. शुभेच्छा तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेत नाहीये. जाऊया टॉस बॉक्स मधून न्यूज अशी मिळाली. संजय 11 डागले संघाने मात्र आपण बघितलं टॉस जिंकून डिसाईड केले फील्ड फर्स्ट बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय स्वराज्य स्पोर्ट्स पेंटपाडा या टीमला. जाऊया मात्र मैदानाच्या दिशेने 41 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय आणि कशा पद्धतीने केलं जात आहे त्याचं धावतं विवरण आपल्यापर्यंत घेऊन येतोय. बघा इथे काय झालं. पहिल्या चेंडूपासून झालेली सुरुवात आपण पाहिली आहे. तर मग लक्ष आहे ना, ते लक्ष गाठण्याच्या प्रयत्नामध्ये 41 दोन आकर्षक खेळाडू आकर्षित खेळ करतील का हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपण नजर टाकली. महेंद्र आणि भालचंद्र. समोरच्या दिशेने स्टेट हिट पाहायला मिळतो. भन्नाट फटका चांगला आहे. सरळ चाललाय. अगदी सीमारेखा ओलांडत असताना हा मिळेल जय हनुमान पायगाव चषकातील दमखम दर्शवणारा चौकार. 4 धावा. थँक्यू. बघा 41 धावा पूर्ण करायच्या आहेत ना, तर मग सरासरी आपण बघितली आहे जवळजवळ 10.33 10.25 देखील आपण म्हणू शकतोय. पुढचा चेंडू लेटकटचा फटका ताकदपेक्षा नजाकत दर्शवलंय. क्या बात आहे. आणि सुंदर मात्र आपण पाहू शकतो टेक्निकचा वापर करणारा फटका. टेक्निकली शॉट खेळला गेला आणि वारंवार लगातार आपण पाहिलं दुसऱ्यांदा हा चौकार या ओव्हर मध्ये प्राप्त केलाय. आणि सुंदर फलंदाजीचं प्रत्यकरण दर्शवलं गेलंय फलंदाज महेंद्रने. थँक्यू. महेंद्र 2 चौकार प्राप्त केले. चौकाराची हॅट्रिक्स पूर्ण होईल का? उलटास ऑन साइडला लॉफ्टेड, परंतु फिल्डर होते तिथेच डिस्टन्स नाही कव्हर करू शकले नाही. आणि इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज होतील बाद. आणि पहिला मोठा झटका. लागोपाठ 2 चौकार आले होते 2 चेंडूवर. त्यानंतर गोलंदाजाचा तिखट पलटवार आणि पहिला फलंदाज हॅलो. तर अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आलेल्या खेळाडूने चौकार मात्र स्पेश केला. बॅटरवरती आपण बघितलं रुपेश सोमाड. टीमची टोटल 14. 1 विकेट गमावलंय. अगदी आपण पाहिलं तर मग फलका
वर 14 आहेत, परंतु चेंडू 5 घेतलेत. हा शेवटचा चेंडू पाहायला मिळाला. हवेत मात्र झेलची संधी होती, स्वतः गोलंदाजाला कॉटन बॉलची संधी मात्र पूर्ण केली जाते. विकेट क्रमांक 2. दुसरा खंदा फलंदाज मात्र इथे बाद केला जातोय आणि अगदी आपण पाहू शकतोय तर या 41 धावांचा पाठलाग करत असताना बघा सुरुवात चांगली झाली होती. 2 चौकार आले होते सुरुवातीला, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय की 2 विकेट देखील गमावले. 14 धावा आल्यात. सामना जिंकण्यासाठी आपण बघितलं ना 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडू मध्ये अगदी पहिला पडला तर लक्ष 27 आता हे समोर असेल. पूर्ण केलं जाईल की नाहीये हे देखील पाहूया. तत्पूर्वी घेऊ एक छोटा ब्रेक. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. थँक्यू डीजे आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. VTSC या युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. तर मैदानाच्या आतमध्ये आले बॅटर अगदी पण पाहिले तर मग विकास माळी, सतीश बॉलिंग ट्रॅक वर स्ट्राईक रेटच्या दिशेने बालचंद्र जरूर होते, ज्याने ऑनसाइडला चेंडूला टर्न केलं. एकदा मात्र पूर्ण केली जाते. बघा 41 लक्षाचा पाठलाग करत असताना एक चांगल्या इंटेनने जर खेळ केला ना तर अगदी आपण पाहू शकतो हे लक्ष अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने गाठता येईल. परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर विकेटच्या शोधात असेल विकेट टेकर गोलंदाज बनावं लागेल. बघा जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर एक ऑप्शन आहे की विकेट जास्त जास्त पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगली लाईन आणि लेंथ, चांगलं नियंत्रण, चांगल्या टप्प्यामध्ये गोलंदाजी करून त्यास यावेळेला आपण बघितलं तर नो बॉलचा इशारा अगदी आपण पाहू शकतोय तीला गेलाय. बघा पंचांच्या मनामध्ये शंका होती, मात्र पण बघितलं नक्कीच त्यांनी सांगितलं की इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ गुड डिलिव्हरी. थोडं मिसअंडरस्टँडिंग झाला होतं आणि तेच कारण नक्कीच नोचा इशारा आला होता, मात्र तो सुधारला गेला. यावेळेला चांगला फटका, स्वीट कनेक्शन आणि तो चेंडू पाहिला आपण तर बाउंड्रीच्या बाहेर उडवला जातोय अगदी सीमारेखा पार आणि मिळेल षटकार. थँक्यू डीजे. अगदी स्वीट झालं होतं कनेक्शन, म्हणजेच गोड आवाज, आणि तो गोड आवाज जेव्हा आला बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं आणि अगदी एक देखणा लाजवाब सिक्सर पाहायला मिळाला फलंदाज विकासच्या बॅट मधून. विकास आपण बघितलं तर मग चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतोय की लाईन मात्र थोडीशी बदलली, थोडा हा मागे ठेवला चेंडू. यावेळेला आपण बघितला या आधीचा चेंडू होता तो पुढे होता आणि यावेळेचा चेंडू मागे होता, त्यामुळे जो फटका पुन्हा एकदा तिथेच खेळायचा होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये मिलाप झाला नाहीये. 20 धाव्यांची गरज आहे. फ्रंट साइडला मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. बघा 13 चेंडू आणि 20 धावा. मॅचच्या दिशेने आपण बघितलं तर एका बाजूने जाण्याचा प्रयत्न होते, परंतु दुसऱ्या बाजूने फटके येत आहेत, परंतु डॉट चेंडू सगळ्यात मोठी गोष्ट. डॉट चेंडू आहेत ना, हे मॅच मध्ये प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवर मोठ्या प्रमाणात वाढवून जातील. वायडर लाईन मात्र वापरले गोलंदाजांनी वाजण्यासाठी आणि कारगीर मात्र ठरले गेले. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावांचा पाठलाग करत असताना फलकावर 21. अर्धा पल्ला गाठला, अर्धा पल्ला गाठायचा आहे, परंतु कोणता संघ हा पल्ला गाठण्यामध्ये यशस्वी होत आहे, परंतु या
धावा आहेत ना तितक्या जास्त देखील नाहीत आणि तितक्या कमी देखील नाहीयेत. परंतु कशा पद्धतीने फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल ते देखील पाहूया. परंतु जाऊया आमचे डीजे ऑपरेटर जे सज्ज झालेत आता ब्रेक नंतर डीजे ऑपरेटिंग करण्यासाठी अमर कोळी यांच्याकडे गाणं ऐकूया. त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. ओसायचा नाका नाक्यावर धका धक्यावर बती बती काय दळे नाही काय ग भीमा बती काय दळे नाही काय ग भीमा बती काय दळे नाही काय ग भीमा बती काय दळे नाही ओसायचा नाका नाक्यावर धका धक्यावर थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर. हो या वेळेला हा चेंडू आपण बघितला ना भीमर हाताळला गेला. नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून घोषित केला. नवनाथ खटाळे बघा नवनाथचा दिवस नाहीये. बॅटिंग देखील नाही जास्त पाहायला मिळाली. बॉलिंग देखील फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू आपण पहिला राऊंड साईडला उडवायचा होता. फिल्डर होते तिथे चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळत आहे. या मॅचला जिंकायचं असेल तर तुम्हाला बॉलिंग चांगली करावी लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल. जर या दोन विभागामध्ये आणि या दोन क्षेत्रामध्ये तुम्ही जर चांगलं कार्य केलं नाहीये तर मग या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये सरळ तुमच्या हाती येईल ती म्हणजे निराशा. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. या वेळेला पण बघितला तर थोडासा धीमा होता आणि मन बाउन्स होता. त्या बाउन्सने सरप्राईज केला बॅटरला. बॅटर देखील नियंत्रणामध्ये नव्हते तिकडे. अगदी आपण पाहिलं भालचंद्र 4 चेंडू मध्ये अगदी आपण पाहिलं तर 3 धावसंख्येवर खेळत आहेत. टीमची टोटल आहे 24. साईडला फटका खेचला गेला. दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि हा नाहक प्रयत्न मात्र अलगट आलाय आणि फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण विकेट डाऊन होईल. चौथी बॅटिंग करणाऱ्या टीमची. प्रकाश बॅटर इन झाले तर मैदानाच्या आतमध्ये, परंतु मॅच मध्ये थोडस वर्चस्व दर्शवण्याचा प्रयत्न केला. 9 चेंडू 16 धावा. बघा मॅचला एका बाजूने अगदी वळवलं गेलंय. नो बॉल आला होता तरीही देखील विकेट आणि डॉट. प्रकाश माळी चांगली बॅटिंग करण्याची अबिलिटी त्यांच्याकडे आहे. उलटा चेंडू या वेळेला अगदी मेजवानी दिले. क्षेत्ररक्षकाचा एफर्ट लेझी पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं जसं काही चांदण्या न स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता की काय, कारण की जशा चांदण्या आकाशात असतात आणि तो स्पर्श होणार नाही आणि तशाच प्रकारे हा चेंडूला फक्त लांबूनच स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. कारण की जवळ आपण पाहू शकतो ना पोहोचण्याचा प्रयत्न केला असता तर चेंडू अडला असता. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. इथे वाईटचा मात्र इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. बाउन्सचा इशारा देखील दिलाय गोलंदाजाला. अगदी टीमची टोटल पोहोचली आहे 32. 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 1 षटकार. बघा जी क्षेत्ररक्षकाचा एफर्ट्स आपण बघितला किती लेझी होता, कारण की जमिनीवर उभा राहून चांदण्यांना स्पर्श करता येणार नाहीये, परंतु तसाच प्रकारचा तो प्रयत्न होता. जागेवर राहून चेंडूला स्पर्श करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान विकेट आली आहे मैदानाच्या मध्ये. फलंदाज बाद झालेत. मॅच मध्ये आपण बघितलं तर ट्विस्ट निर्माण होतोय की काय या विकेटने. 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. थँक्यू. हे अगदी आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आता विजय माळी. प्रकाश आणि विजय हे 2 मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. आल्या जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करत असताना चेंडू थांबणार नाहीये. हो आणि शेवटच्या क्षणाला चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार आणि हा मिळत चौकार. त्या चौकाराने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 36 ना.
36च्या घरामध्ये 5 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा सामना जिंकण्यासाठी. 36 रन. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण पाहतोय. प्रकाश पाहिला आपण तर हाफ चेंडू फेस करत असताना प्रथमच स्ट्राईक एंड कडे होते या मॅच मध्ये. आणि त्यांच्या बॅट मधून मात्र धावा येताना पाहायला मिळत आहेत. चार धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 5. बॉलिंग ट्रॅक वर जयेश. डॉट चेंडू येईल का? नाही. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. अगदी डॉट चेंडूच्या शोधात असतील साईबाबा. काजूपाडा हा संघ आपण पाहिला तर मग राजावली परिसरातून बिलॉंग करणारा संघ. परफॉर्मन्स टॉस जिंकून बॅटिंग निवडली होती, परंतु बॅटिंग साजेशी झाली नाही. परंतु प्रकाशने मात्र फिनिश केले गेमला अर्ली. लवकर मात्र त्यांचा प्रयत्न होता आणि इझिली हा सामना जिंकला गेला साई 11 डोंगरीपाडा टीमने. अभिनंदन साई 11 डोंगरीपाडा टीम. या स्पर्धेमध्ये छान खेळ, अगदी बॅटिंगच्या जोरावर आपण पाहिला तर हा सामना तुम्ही जिंकलाय आणि या स्पर्धेमध्ये वाटचाल आपली चालू ठेवली आहे. परंतु साईबाबा काजूपाडा या टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. तुम्हाला जरूर मानतोय. जहानबान चषक पायगाव 2025 मध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभार. थँक्यू सो व्हेरी मच. गेलीस